মনে দুঃখ আর 1 মার্কস পেলে ভালো হতো, একটু যদি বেশি খাটতিস তাহলে ওই 1 মার্কসের দুঃখটা আর থাকতো। आता मॅटर काय मी सांगतो. हा एक मुलगा आहे, याचं नाव आहे देवेंदू शर्मा. हा पश्चिम बंगालमध्ये राहणार होता. तिथल्या सिलिगुडीच्या एका ICSE स्कूलमध्ये हा 10वीला शिकणारा मुलगा होता. त्याचा 10वीचा रिझल्ट लागला तेव्हा याला 500 पैकी 499 मार्क मिळाले. 500 पैकी 499 मार्क. पूर्ण भारतामध्ये त्याने सेकंड नंबरला आलाय, म्हणजे त्याला सेकंड नंबर आलाय भारतामध्ये. ही त्याची आई, या स्वतः टीचर आहेत. जेव्हा त्याचा रिझल्ट यांना कळाला तेव्हा त्यांना अभिमान वाटला, पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांना निराशा वाटली की बाबा माझ्या मुलाला 1 मार्क कमी पडला. 1 मार्क कमी पडल्यामुळे मी निराश आहे, असं त्यांचं हे वक्तव्य. म्हणजे 500 पैकी 499 मार्क मुलाला मिळालेत, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. ही व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होती. आता हा जो मुलगा आहे ना, याला इंजिनिअरिंग करायची, म्हणून तो IITच्या एंट्रन्सची तयारी करणार आहे, असं त्याने म्हटले. आता या मुलाला 500 पैकी 499 मार्क मिळालेत, म्हणजे याच्या पॅरेंट्सने याच्यावरती किती प्रेशर दिला असणार, तेव्हा याला हे पर्सेंटेज मिळाले असतील किंवा त्याला एवढे मार्क्स मिळाले असतील. पण एवढा प्रेशर, इतक्या प्रेशरच्या नंतर पण अशी निराशा. म्हणजे पेरेंट्सने मुलांना एवढं प्रेशराईज केलं की ज्याच्याने मुलांकडनं जर काही झालं नाही तर ती IIT नागपूरची जी केस आहे तसं काहीतरी घडतं. आणि जर मुलांनी काहीतरी अचीव्ह केलं आणि ते अचीव्ह केल्याच्या नंतर पण पालकांच्या मनामध्ये जर निराशा असेल तर विद्यार्थ्यांनी काय करावं.